काही ठिकाणी लहान मुलं बेपत्ता होण्याच्या बातम्या येत आहेत. फक्त या 3 वर्षामध्ये 9,43,230 लोक बेपत्ता झाले. त्यामध्ये 1,93,890 एवढी मुलं होती. हा भयंकर आकडा आहे. पण त्याहीपेक्षा भयंकर म्हणजे बेपत्ता होणाऱ्या मुलांमध्ये 70% मुली आहेत. आता अपहरण झालेल्या मुलांबरोबर आपण विचारही करू शकत नाहीत अशा रीतीचे भयावह, क्रूर आणि अमानुष प्रकार होतात हे आपल्याला माहीत आहे. मुलांचे बॉडी पार्ट्स काढून विकले जातात. मुलांना, विशेष करून मुलींना अतिशय क्रूर प्रकारचे लैंगिक शोषण किंवा सेक्ससाठी वापरलं जातं. मुलांना पॉर्न फिल्म्स तयार करण्यासाठी वापरलं जातं. बालमजूर म्हणून किंवा भीक मागण्यासाठी मुलांना वापरलं जातं किंवा मुलांना किडनॅप करून पालकांकडून पैसे उकळले जातात. म्हणून मुलांच्या सुरक्षिततेबाबत पालकांनी पुढील गोष्टी अत्यंत काटेकोरपणे पाळा. प्रत्येक घरात, शाळेत, संस्थेत याची चर्चा करा. नंबर 1, सोशल मीडियावरती मुलं काय करतात ह्यावरती अगदी बारीक लक्ष ठेवा. मुलं सोशल मीडियावरती फसली जातात. अनोळखी व्यक्तींची ओळख करणं, त्यांना आपलं इन्फॉर्मेशन शेअर करणं किंवा अनोळखी व्यक्तींनी कुठे बोलवल्यास पालकांना न सांगता तिकडे जाणं वगैरे प्रकार होतात. नंबर 2, मुलांसाठी काही बाउंड्रीज आखा. कुठल्या जागावरती, कुठल्या एरियामध्ये, कुठल्या माणसांबरोबर, कुठल्या घरामध्ये मुलांनी जायचं नाही हे मुलांना अगदी स्पष्टपणे सांगून ठेवा. नंबर 3, मॉल्समध्ये, थिएटर्समध्ये, गार्डन्समध्ये, बाथरूम्समध्ये, बीचेसवरती वगैरे मुलांना कधीही एकटं सोडू नका. आपल्या कारमध्ये तर 1 मिनिटासाठी देखील मुलांना कधी एकटं सोडू नका. नंबर 4, मुलांची काळजी घेण्यासाठी जर कोणी नेमत असाल, उदाहरणार्थ बेबी सिटर्स, नानी, चाइल्ड केअर प्रोव्हायडर्स वगैरे, किंवा मुलांना शाळेत किंवा क्लासेसला नेण्यासाठी किंवा आणण्यासाठी कोणी नेमत असाल तर संपूर्ण तपासणी करून विश्वासाची माणसं नेमा आणि त्यांच्यावरती लक्ष ठेवा. नंबर 5, मुलांच्या सुरक्षिततेविषयी मुलांशी स्पष्टपणे बोला. किडनॅपिंग, अपहरण ह्या गोष्टी किती भयंकर आहेत याचं गांभीर्य त्यांना समजावून सांगा. सुरक्षिततेसाठी काही नियम त्यांना सांगा. उदाहरणार्थ, कुठल्याही अनोळखी व्यक्तीकडून कधीही काहीही घ्यायचं नाही. त्यांनी कुठे बोलावल्यावर त्यांच्याबरोबर कुठे जायचं नाही किंवा त्यांना कुठेही स्पर्श करू द्यायचा नाही. कुणी जर पाठलाग करत असेल, जबरदस्ती करत असेल तर तिकडून ताबडतोब पळून जायचं किंवा जोरात ओरडायचं किंवा जवळच्या सुरक्षित जागेवरती जायचं. काहीही संशयित किंवा अनकम्फर्टेबल किंवा अनइझी असेल तर इमिजिएटली पालकांना सांगायचं. बाहेर कुठेही जाण्यासाठी, इव्हन बाजूच्या घरामध्ये देखील जाण्यासाठी पालकांची परवानगी घ्यायची. पालकांच्या परवानगीशिवाय कुठेही बाहेर जायचं नाही. संपूर्ण दिवसभरामधल्या गोष्टी पालकांशी शेअर करायच्या. नंबर 6, मेक शुअर कुठल्याही धोक्यामध्ये किंवा इमर्जन्सीमध्ये चाइल्ड हेल्पलाईन नंबर 1098 आणि लोकल पोलीस स्टेशन नंबर हा मुलांना माहीत असायला हवा. तसेच मुलांना त्यांचं नाव, त्यांचा पत्ता, त्यांचा फोन नंबर आणि पालकांचे फोन नंबर हे माहीत असणं आवश्यक आहे. नंबर 7, बहुतेक अपहरणामध्ये मुलांना कारमध्ये घालून चोरून नेलं जातं. म्हणून मुलांना जागृत करा, शिकवा की कुणी कितीही बोलावलं तरी कुठल्याही अनोळखी कारमध्ये कधीही बसायचं नाही. नंबर 8, कुठल्याही कारणासाठी मुलांना घरामध्ये एकटं राहावं लागत असेल तर सर्व दरवाजे व्यवस्थित बंद करून, लॉक करून मुलांना आतमध्येच राहायला सांगा. आणि मुलांना सतर्क करा की सोशल मीडियावरती वगैरे कधीही कुणाला सांगायचं नाही की मी ह्या वेळेला घरामध्ये एकटा किंवा एकटी आहे. नंबर 9, आपल्या मुलांबरोबर जेव्हा तुम्ही बाहेर जाता तेव्हा संपूर्ण लक्ष आपल्या मुलावरती असू दे, फोनवरती नाही. खूप पालक जेव्हा मुलांबरोबर बाहेर जातात तेव्हा त्यांचं लक्ष आपल्या मुलांपेक्षा फोनवरती जास्त असतं. नंबर 10, अभ्यास आपल्याला सांगतो की फक्त अनोळखी व्यक्तींकडूनच मुलांचं अपहरण होतं असं नाही, तर काही वेळेला ओळखीच्या व्यक्तींकडून किंवा नातेवाईकांकडून देखील मुलांचं अपहरण होऊ शकतं. म्हणून अशा संशयित ओळखीच्या व्यक्तींकडून मुलांना सावध करा. नंबर 11, तुमच्या मुलांचा ज्यांच्याशी संबंध येतो त्या सर्वांचे योग्य ते कॉन्टॅक्ट नंबर्स तुमच्याजवळ असले पाहिजेत. म्हणजेच तुमच्या मुलांचे फ्रेंड्स, टीचर्स, कोचेस, ड्रायव्हर्स वगैरे. नंबर 12, शक्य असेल तर मुलांबरोबर ट्रॅकिंग डिव्हाइस ठेवा. म्हणजेच आपली मुलं कुठल्या वेळेला कुठे आहेत हे त्या ट्रॅकिंग डिव्हाइसच्या मदतीने तुम्हाला नेहमी समजत जाईल. आणि शेवटी मुलांना सुरक्षित ठेवण्याची जबाबदारी ही आपणा सर्वांची आहे. आपण सर्वच जण नेहमी सतर्क आणि जागृत असायला हवेत. आपल्या आजूबाजूला अशा प्रकारची कुठलीही संशयास्पद घटना जर होत असेल, मुलांना भुलवण्याचा प्रयत्न, मुलांना फसवण्याचा प्रयत्न किंवा मुलांना किडनॅप करण्याचा प्रयत्न होत असेल तर आपण ताबडतोब ॲक्शन घ्यायला हवी. लक्षात ठेवा, जागृतता आणि सतर्कता हीच मुलांची सुरक्षितता.